नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. जे आपलं वय असतं त्या वयामध्ये योग्य संस्कार जर लागले तर या संस्काराच्या माध्यमातून एक चांगली पिढी घडत असते. ही पिढी आपल्या समाजाला घडवत असते आणि हा समाज आपला देश घडवत असतो. खऱ्या अर्थाने आपण आता निफाड तालुक्यातील उगावखेडे या गावामध्ये आहोत. आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात, हे कॉलेजचे तरुण तरुणी आहेत आणि या माध्यमातून एका संस्थेच्या माध्यमातून यांना घडवलं जातं आणि कशा पद्धतीने समाज उपयोगी आपण काम केलं पाहिजे, समाजाच्या दृष्टिकोनातून आपण कशा पद्धतीने आपलं योगदान दिलं पाहिजे हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिकवलं जातं. ही कार्यशाळा 8 दिवसांपासून या ठिकाणी होत होती. आज या कार्यशाळेचा शेवटचा दिवस आहे आणि ज्यावेळेस आपण लोकसभेचा आढावा घेत असताना या ठिकाणी पोहोचल्यानंतर या संस्थेची माहिती आपल्याला मिळाल्यानंतर नक्कीच या संस्थेची माहिती आणि या तरुणांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून ही बातमी आपण या ठिकाणी करत आहोत. आपण आधी या तरुणांशी संवाद साधणार आहोत की या 8 दिवसामध्ये ते नेमकी काय शिकले, त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी प्रशिक्षण दिलं गेलं, कशा पद्धतीने ते या ठिकाणी त्यांचा अनुभव सांगू शकतात आणि नंतर या ठिकाणी संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत. या ठिकाणी काही तरुण आपल्यासोबत आहेत. दादा नमस्ते. नमस्ते सर. दादा काय नाव आपलं? सर सागर मेंगाने. कुठून दादा तू? पाठवता येवला तालुका. येवला तालुक्यातून. दादा काय या 8 दिवसामध्ये काय अनुभव सांगशील? सर म्हणजे आता पहिल्यांदा जीवन जगण्याची कला आपले याच्यामध्ये आपले वेगवेगळे प्रकारचे आसने, सुदर्शन क्रिया वगैरे हे शिकवलेलं आहे आणि जीवनात खास म्हणून आपल्या श्वासावर नियंत्रण करून आपल्या शरीरातील रोगांवर कसे नियंत्रण करण्यात हे सर्व सांगितलेलं आहे. ही जी कार्यशाळा झाली याच्या आधी कोणती कार्यशाळा आपण अटेंड केली होती? नाही, ही पहिला अनुभव होता आपला. काय वाटलं, कसं वाटलं या 8 दिवसामध्ये? सर याच्यामध्ये खूप चांगलं वाटलं आणि सर्वात महत्त्वाचं ह्या आत्ताच्या नवीन युगात म्हणजे सर्वांसमोर किंवा जास्त हिमतीने बोलणे ही सर्वात महत्त्वाची कला शिकवलेली आहे, म्हणजे लिडरशिप प्रोग्रॅम. या 8 दिवसामधून एक अशी काय प्रेरणा मिळाली की आपण या ठिकाणी पुढील जीवनामध्ये ती यूज करणार आहोत आपण? सर्वात महत्त्वाचं आता जगामध्ये लिडरशिप प्रोग्रॅम म्हणजे सर्वांसमोर कसं न घाबरता बोलणे आणि सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना प्रॉब्लेम्स असतात त्याच्यातून त्यांना योग्य प्रकारे सोल्युशन देण्याची कला आम्हाला शिकवण्यात आलेली. बघू शकतात, विविध प्रकारच्या कला या ठिकाणी शिकवल्या जातात, विविध प्रकारच्या प्रेरणा या ठिकाणी मिळत असतात. काही या ठिकाणी ताई देखील आहेत. ताई काय सांगाल, नाव काय आपलं? माझं नाव आष्टेकर वैष्णवी, मी खेडले झुंगे येथून आलेली. ताई ह्या ठिकाणी कशी माहिती मिळाली की जी कार्यशाळा आहे आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे? कोणी माहिती दिली होती? सर आमच्या गावामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर्स आहेत, श्री प्रमोद भालेराव, त्यांनी आम्हाला याबद्दलची सर्व माहिती दिली होती. मग या दिवशी 8 दिवसापासून तू इथे या ठिकाणी राहते, काय अनुभव सांगशील? खरं म्हणजे माझी कोणासमोर आता इथं मी बोलते ही सुद्धा माझी हिंमत होत नव्हती, पण मी आज तुमच्यासमोर बोलते याचं कारण म्हणजे हा YLTPचा कोर्स आहे. हो. हे जे आपले शिक्षक आहे होते या ठिकाणी, जे आपले मार्गदर्शक गुरुवर्य होते, त्यांच्यासाठी काय सांगशील? त्यांचे तर खरं मनापासून आभार का, त्यांनी आम्हाला स्वतःचा विकास करण्यासाठी सक्षम बनवलं आहे ह्या 8 दिवसात. आणि आज जर आम्ही वेगवेगळे योगा, प्राणायाम हे सर्व जर आम्ही कंटिन्यू ठेवलं तर आम्ही आमच्या जीवनात स्वतःला मध्ये खूप सारे बदल घडू शकतो. एनर्जी वाटते का शरीरामध्ये? आळसपणा असेल किंवा इतर असेल, हा संपूर्ण निघून जाऊन एक वेगळी एनर्जी येते का या माध्यमात? हो, आता याच्यामध्ये एक भस्त्रिका म्हणून जर ती तुम्ही जर केली ना तर तुम्हाला इन्स्टंट बूस्ट मिळतो या सर्व गोष्टी. आणि योगा, प्राणायाम, आता आम्ही सकाळी 4 वाजता उठायचो आणि संध्याकाळी लेट झोपणं व्हायचं, नॉलेज सेशन वगैरे सर्व पॉईंट्स व्हायचे त्याच्यामुळे आणि सकाळी एवढं होऊन पण आम्ही सकाळी फ्रेश थंड पाण्याने आंघोळ करणे या सर्व गोष्टी आम्ही एकदम जोमाने करत होतो. आई वडिलांनी कशी परमिशन दिली या ठिकाणी यायला? तू खरं सांगायचं तर माझे वडील पण आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य होते आणि एक आता ते सध्या नाही, पण त्यांच्यासाठी मी काहीतरी करू शकते आणि ते असते तर मला बोलले असते तू कर, तर त्यांच्यासाठी मी आज इथे आले. जे काही तरुण वर्ग आहे आता आपल्या संपूर्ण देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यासाठी काय आव्हान करणार तू? आव्हान म्हणजे जर तुम्हाला समाजासाठी काही करायचं आहे तर तुम्ही नक्कीच हा कोर्स करा, अशी माझी म्हणजे एकदम मनापासून इच्छा आहे की जेवढे युवक लोक आहेत त्यांनी हा कोर्स नक्की करावा. नक्कीच जे युवक आहेत त्यांनी हा कोर्स नक्कीच करावा. या ठिकाणी मी आमचे सहकारी मित्र आहेत दीपक पवार, त्यांना विनंती करेल की या ठिकाणी ही काहीतरी या ठिकाणी डिझाईन केलेली आहे, नेमकी त्या डिझाईनचा अर्थ काय आपण देखील तो जाणून घेणार आहोत. हा एक वेगळा उपक्रम दिसत आहेत. दादा काय सांगशील, हे नेमकी काय? हे
अंधश्रद्धा निर्मूलन आहे. दीदी काय सांगशील नेमकी काय हा उपक्रम काय नेमकी? आजच्या युगात पिढी तुझं नाव काय दीदी? समृद्धी दशरथ उगले. दीदी कुठून आली तू? मी खेडगाववरून आलेली आहे. आजच्या युगात आहे ना सर्व बंधुभावांच्या मागे लागलेत, पण त्या गोष्टी मागे काय सायन्स लपलेलं आहे हे कोणीच जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे. म्हणजे एखाद्याला काही प्रॉब्लेम असला तर आपण लगेच बंधुभावांकडे जातो, ते जे मंत्र मारतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, पण त्या गोष्टी मागे पूर्णपणे सायन्स लपलेलं आहे. याचे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यातून आम्हाला हा संदेश द्यायचा आहे. या ठिकाणी गुरुवर्य शिक्षक देखील आहेत. ताई काय सांगाल, आपण या ठिकाणी 8 दिवसापासून या संपूर्ण विद्यार्थ्यांना आपण सांभाळतात, काय अनुभव आपला? नाही, मी आजच आली आहे. मी टीचर मुलांना घेण्यासाठी आली आहे. मुलांना दीदीला पाठवलेलं होतं ना, मग तिला घेण्यासाठी आलं. तुम्ही पालक आहात? हो, आता तुमच्या पाल्याने या ठिकाणी कोर्स केलेला आहे, काय वाटतं आपल्याला? चांगलं वाटतं का? चांगलं वाटतंच ना. आम्ही स्वतः केलेलं आहे, त्यामुळे मग आम्हाला मुलांना पण टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यांनी पण केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि याच्यामधून सगळं युवांसाठी आहे. आपलं कोण होतं या ठिकाणी? मुलगी ना. मुलगी. ती दिदी आपली तुम्ही 8 दिवसांपूर्वी सोडून गेलेल्या होतात. 8 दिवसानंतर काही बदल दिसला का आपल्याला? हो, बदल तर आहेच आहे. आम्हाला अनुभव आहे त्याच्यामधला, त्याच्यामुळे आम्ही 5 हे आणून व्हॉलेंटियर आणून सोडलेले ना. त्यांना सगळ्यांना घ्यायला आलो आहे. मग हे त्यांच्या पाल्यानं या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आहेत. दादा काय सांगशील? मी 16 वर्षाचा आहे. मी इथे यायच्या आधी मी खूप घाबरायचो इतरांशी बोलायला, किंवा असं वेगळं दुसऱ्यांसोबत असं मिळून नाही जायचो लवकर, आणि घाबरायचो. पब्लिक स्पीकिंगचं फिअर होतं. आता इथे जेव्हा आलो तेव्हा आम्हाला सरांनी जे काही शिकवलं आणि जे आमच्याकडून करून घेतलं त्याच्याने ते सगळं दूर झालं आहे. आणि आता सगळ्यांशी कॉन्फिडेंटली बोलता येतं. आणि आता जे आम्हाला प्राणायाम आणि ते पण शिकवलं आहे, त्याच्याने शरीरातलं सगळं जे काही त्रास होता तिचं ते पण चाललं गेलं आहे. नक्कीच आपण बघू शकतात या ठिकाणी अंधश्रद्धा असेल, समाजामध्ये जगावं कसं, समाजामध्ये वावरावं कसं, समाज सुधारण्याच्या कामामध्ये आपला हातभार कसा लावावा हे संपूर्ण ह्या माध्यमातून या ठिकाणी शिकवायला मिळत असतील. हा एक वेगळ्या पद्धतीने उपक्रम या ठिकाणी दिसत आहे. नेमकी तो काय आहे आपण याची माहिती घेणार आहोत. दादा काय आहे नेमकी हे काय उपक्रम? हे सांडपाण्याचं आम्ही केलेलं आहे. म्हणजे जे पाणी आपण साठवतो ती गटार आम्ही काढलेली आहे, आणि त्या गटारीत जे घाण असते ती अशी सांडते आणि त्याच्यामुळे हे ब्लॉकेज होतो, असं आहे तो. अच्छा. नेमकी या उपक्रम केल्यामागे उद्देश काय होता? सर, आम्ही ना 2 प्रकारचे उपक्रम केले. एक तर असं परिसरात जर घाण असली तर तिथं राहणं आपल्याला मुश्किल होतं, आणि दुसरा उपक्रम आहे आमचा मंदिर आहे आणि तिथं खूप सारी स्वच्छता आणि हिरवळ आहे. तर मनुष्याला जर झाडं झुडपं जर असले तर तिथं मनुष्य 4च्या ऐवजी 10 मिनटं बसू शकतो, पण घाणीच्या ठिकाणी मनुष्याला 1 मिनटंही थांबणं मुश्किल होतं. तर ज्या काही योजना आपल्या गावात राबवल्या जातात तर त्याचा व्यवस्थित वापर आणि वेळेवर साफसफाई जर आपण केली तर त्या गोष्टी निश्चितच आपण सर्व गोष्टी आपण व्यवस्थित करू शकतो आणि आपला परिसर हा स्वच्छ ठेवू शकतो. एवढंच आम्हाला याच्यातून सांगायचं आहे. निसर्ग या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे, या पद्धतीने उपक्रम आहेत. अजून मी दीपकला विनंती करेल की या ठिकाणी एक नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी त्यांनी कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी कैद करावा. दादा काय सांगशील, काय नेमके हा उपक्रम? जय गुरुदेव. हा उपक्रम असा आहे की म्हणजे एक साधारण गावामध्ये पिण्याच्या पाण्याची खूप समस्या असते, तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी पण नव्हती, आणि धार्मिक स्थळांपुढे जसं की मंदिरं वगैरे असतात त्या ठिकाणी मंदिरांपुढे कचरा असतो खूप, आणि गावामध्ये आपल्याला एका दवाखान्याची खूप आवश्यकता असते, तर त्यासाठी तिथे दवाखानाही नव्हता. अशा प्रकारे तिथे कचरा पण खूप होता. नक्कीच या ठिकाणी आपली जी संस्कृती आहे, आपला तो संस्कार आहेत, ते संस्कार आपण जोपासले पाहिजे. या ठिकाणी बघू शकतात हा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी आहे. हा उपक्रम बघून आपण हे जे गुरुवर्य मार्गदर्शक संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. दीदी काय सांगशील, नेमकी काय हा उपक्रम आणि काय नेमकी केलेलं? आम्ही ज्या गावामध्ये सर्वे केला त्या गावामधून आम्हाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. नदी कोणत्या गावात सर्वे केला? आम्ही याला खेटाळेला. हो. नेमकी काय समस्या? म्हणजे त्यामध्ये व्यसनी लोक खूप होते, पाण्याची खूप म्हणजे टंचाई होती, घरं छोटे छोटे होते, त्यांची परिस्थिती नाजूक होती. त्या म्हणजे ज्या गावामध्ये आम्ही गेलो त्या गावामध्ये एक दवाखानासुद्धा नव्हता, तर शौचालय पण चांगले नव्हते. तिथे लोक शेतामध्ये जात होते तिथे. बरोबर, ही परिस्थिती त्या गावाची होती. दीपक दादांना विनंती करेल की त्यांनी ती या प्रकृती या ठिकाणी दाखवावी. ठीक आहे, ही परिस्थिती आहे, आपण काय करू शकतो ही सुधारण्यासाठी? म्हणजे पाण्याची सुविधा करू शकतो त्या गावासाठी. म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचे प्रकल्प चालू आहे त्या ठिकाणी जाऊन विनंती करू शकतो की आमच्या गावापर्यंत तुम्ही पाणी पोचवा, आणि व्यसनमुक्ती करण्यासाठी जनजागृती करू शकतो. आणि सरकारकडे जाऊन
शौचालयाची मागणी करू शकतो आपण. या ठिकाणी आम्ही विविध आपल्या ग्रुपला भेट दिली. आम्ही हे संपूर्ण प्रकल्प बघितले. या माध्यमातून जनजागृती व्हावी, इतर लोकांपर्यंत ही माहिती जावी, हा आमचा उद्देश होता. दीदी, मी एक वेगळा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो. तो तुमच्या अभ्यासात नाही आहे, पण तो देखील आपल्याला महत्त्वाचा आहे. तो म्हणजे निवडणुकींचा. लोकसभाच्या निवडणूक सध्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये संपूर्ण सुरू आहेत. तर या ठिकाणी ह्या तुम्ही गावांना भेट देत असताना ते देखील आपण निदर्शनास आला असेल की काही लोक हे या मतदानापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात, मतदान विकण्याचा प्रयत्न करतात, मतदानात जात नाही. परिणामी आत्तापर्यंत महाराष्ट्राची जे काही टप्पे झालेले आहेत त्यामध्ये मतदानाची टक्केवारी देखील कमी पडलेली आहे. तुम्ही या ठिकाणी मला विद्वान स्टुडंट दिसत आहेत, म्हणून तुम्हाला या पद्धतीने मी सांगू इच्छितो की तुम्ही या अशा लोकांना काय आव्हान कराल? म्हणजे असे लोक की त्या गावामध्ये असतात, म्हणजे एका वेळेस जर त्यांनी मतदान केलं तर त्या नेत्याला ते निवडून देता, आणि त्या नेत्याने जर गावाची सुविधा नाही केली, म्हणजे त्याला समृद्ध नाही बनवलं, तर ते नंतर मतदानापासून वंचित राहतं, म्हणजे ते मतदान करत नाही त्या गावामध्ये. असं बरोबर, काय केलं पाहिजे? मग त्यांनी ज्यांना निवडून दिलं आहे त्यांच्याकडे मागण्या केल्या पाहिजे. ज्यांना निवडून दिलं आहे त्यांनी पण त्या गावासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे, तर ते नंतर काम करू शकता. नक्कीच यासाठी देखील आपण पुढे प्रयत्न करावे. जनजागृती आपल्या संस्थेच्या मार्फत, आपल्या ग्रुपच्या मार्फत व्हावी, ही आम्ही विनंती करतो. तिकडे अजून एक प्रोजेक्ट आहे, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी ही गावाची परिस्थिती होती. कोणत्या गावाची परिस्थिती होती? ही देवपूर गावाची परिस्थिती होती, ज्यामध्ये आम्ही सर्वे वगैरे केला. त्या गावामध्ये नदीला असं पाणी वगैरे नव्हतं, हिरवळ कमी होती. गावातले लोकांमध्ये पण समस्या होत्या काही, आणि कचरा वगैरे जर तुम्ही जे थीम प्रकारे दाखवले, मंदिर वगैरे होते सुशोभित वगैरे, पण त्यांच्या पुढे कचरा वगैरे ह्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी आम्हाला आढळल्या. आम्ही त्याबद्दल स्वच्छता वगैरे घेतल्या त्यामध्ये. किती दिवसापासून या ठिकाणी आहे? 8 दिवस झाले. आज 8वा दिवस आहे मला. आपण चांदोरी. हो, निफाड तालुका. 8 दिवसामध्ये काय अनुभव सांगतो? इथं म्हणजे जे आपलं माइंड आहे ना, असं फ्रेश नव्हतं राहत. आनंदी म्हणून ज्याला म्हणतो ना आपण, त्याची खूप मोठी अनुभूती आली इथे. म्हणजे राग द्वेष कसा कंट्रोल करायचा या शिबिराद्वारे एकदम म्हणजे परफेक्ट समजलं आपल्याला. दीदी, काय नाव तुझं? माझे नाव गौरी भोईर. मी नाशिकवरनं मखमलाबाद गावात इथून आलेली आहे. दीदी, एवढ्या लांबून तू या ठिकाणी आली, 8 दिवसामध्ये नक्कीच काहीतरी साध्य झालं असेल. काय नेमकी काय साध्य झालं, काय अनुभव सांगशील? अनुभव म्हणजे स्वतःचं ध्येय ते कसं साध्य करायचं, तर हे या कोर्समार्फत मला मिळालं. आणि आपलं जीवन सहजपणे कसं जगायचं आणि जगू द्यायचं हे यातून मला मिळालं. नक्कीच आपण बघू शकतात या संस्थेच्या माध्यमातून हे जे उपक्रम राबवले जात आहेत, या उपक्रमाच्या माध्यमातून नक्कीच समाज सुधारण्याच्या हेतूने हे काम या ठिकाणी पार पडणार आहे. आपण त्या संस्थेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्की ते कशा पद्धतीने या संपूर्ण विद्यार्थ्यांना शिकवत असतात. अजून एक काही छोटासा प्रोजेक्ट आहे, आपण तो बघून आणि या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे आपण जाणार आहोत. नेमकी काय सांगण्याचा उद्देश आहे? आता झाले रानवड गावात गेलो होतो, चमकवाडी इंदिरानगर म्हणतात, त्यातल्या लोकांचं जीवन या चपलांच्या पेक्षाही कमी किमतीचं होतं. कारण तिथं चांगले घरं नव्हते, त्यांना पाण्याची सुविधा नव्हती, मुलं गोट्या खेळत होते, चांगले खेळायला ग्राउंड नव्हतं, त्यांना मजुरांचं जीवन होतं. आज 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, पण त्यांच्या जीवनात काही बदल झालेला नाही. शासनाच्या योजनांचा पैसा जातो कुठे चमकवाडी इंदिरानगरचा, याचाही चौकशी व्हावा. आम्ही देखील आता रानवड गावाला भेट देऊन आलेलो आहोत. त्या ठिकाणची परिस्थिती बघितली, लोकसभेचा आम्ही आढावा देखील घेतला. नेमकी त्या ठिकाणी का वाटतं की ही परिस्थिती का निर्माण झाली असावी? मूळतः 2004 पासून तिथला साखर कारखाना बंद झालेला आहे. सहकारी साखर कारखाना तो भांडवलदारांच्या ताब्यात गेलेला आहे. तिथला कामगार आणि शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. दोन्ही पाटबंधाऱ्याच्या ज्या योजना आहेत त्याच्यातलं पाण्याचं रिझर्वेशन त्यांनी केलेलं नाही. त्या गावामध्ये प्यायला पाणीसुद्धा नव्हतं. प्यायचं पाणीसुद्धा देताना अनिजी व्हायचे ते लोक. आंघोळीला आम्ही हापशाचं कसं बसं पाणी पिलं, आणि खूपच पाण्याची टंचाई सुद्धा आहे. अगदी 2 ओझर कालवा आहे, ओझरखेड कालवा आणि पालखेड डावा कालवा, तरी तिथं पाण्याची टंचाई होती. का तर रिझर्वेशन शेतकऱ्यांनी चाऱ्या बुजवलेल्या आहे स्वतःच्या हाताने, आणि आज त्यांचं संकट त्यांच्यावरच आलेलं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी, काय वाटतं आपल्याला, किंवा सरकारी उपाययोजना काय झाल्या पाहिजे? सरकारी उपाययोजना तहसीलदार, पोलीस स्टेशन आणि इरिगेशन डिपार्टमेंटनी त्या चाऱ्या पुन्हा उकरल्या पाहिजे, पुनर्वसन केलं पाहिजे, आणि शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःहून व्हॉलंटरीली तिथल्या शेतचाऱ्या उकरून पाण्याची मागणी केली पाहिजे. पाणी वाटप संस्थेचा फॉर्म भरला पाहिजे, तरच तिथं त्या जमिनीमध्ये पाणी फिरेल. आणि पाण्याची मागणी केली
पालखेड बंधाऱ्यामधून आणि ओझरखेड धरणातून तरच त्या गावाची पाणी टंचाई मिळते. आपण कुठून दादा, काय नाव नाव काय आपलं? प्रभाकर खैरे वकील. काय बोलले आपण? ॲडव्होकेट केशव प्रभाकर खैरे, नांदुर्डी. नक्कीच हे नांदुर्डी हे त्यांनी ते रानवड गाव सांगितलं, त्याच्या बाजूला असते का? हो, नांदुर्डीच्या बरोबर, नक्कीच चांदवडच्या दक्षिणेला. चांदवडच्या दक्षिणेला असलेला गाव. हा प्रोजेक्ट देखील आपण बघितला, त्या संदर्भात माहिती घेतली आणि हे ते विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपलं राष्ट्रहित, आपलं देशहित, आपलं समाजहित जोपासण्याचं काम नक्कीच होणार आहे. आपण जो या ठिकाणी उल्लेख केला, जो म्हणजे मतदान जनजागृतीचा, नक्कीच या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीने उपक्रम राबवले जात असतील. नक्कीच हे कौतुकास्पद आहे. आपण या संस्थेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, आपलं नाव काय आणि आपण काय सांगाल, आपलं पद नेमके काय? मी जयंत निलकंठ भोळे, नाशिकचा राहणार आहे आणि आर्ट ऑफ लिव्हमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे. विशेषतः मी तरुणांना प्रशिक्षण देतो आणि तरुणांना प्रशिक्षण देतो म्हणजे त्यांना आज जगातली सगळ्यात मोठी शक्ती पाहिल्यापासून ते तरुण आहे, ऊर्जेचं भंडार आहेत ते. पण ह्या भंडाराला कुठेतरी दिशा नाही आहे म्हणून ते भरकटतं आहे किंवा कुंठित राहत आहे. आणि राष्ट्राची, पर्याय जगाची जी प्रगती व्हायला पाहिजे किंवा सर्व एकत्र राहायला पाहिजे, सगळ्यांनी मिळून चांगल्या स्तरावर पोचावे, तो स्तर ते गाठू शकत नाही. त्याकरता तरुणांचे व्यसनं असतील, त्यांची ग्लानी असेल, त्यांचा आत्मविश्वास तुटलेला असेल किंवा अशिक्षण असेल किंवा संस्काराची कुठे काही कमतरता असेल, ह्या सगळ्या गोष्टींची भरपाई करून काढावी आणि ह्या लोकांना पुन्हा दिशाबद्ध करून राष्ट्राच्या पुनर्बांधणीत सहभागी करून घ्यावं, हा ह्या शिबिरचा उद्देश आहे. नक्कीच हे शिबिर आपण कधी राबवत असतो आणि कशा पद्धतीने नियोजन होत असतं याचं? दी आर्ट ऑफ लिव्हिंग ह्या संस्थेतर्फे परमपूज्य सद्गुरू श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनात हे ट्रेनिंग तयार झालं आहे. हे 7 दिवसाचं निवासी शिबिर आहे. ह्यामध्ये 18 वर्षापुढचे सगळे तरुण चालतात. ज्या तरुणांना आता ऊर्जा आहे पण त्यांना दिशा दिली जाते आणि मग हे कुठलेही असू शकतात, अगदी कुठल्याही स्तरातले, ग्रामीण स्तरातले मजूर असतील, शेतकरी असतील, उच्च शिक्षित असतील, कुणी असेल, त्या सगळ्यांना आपण एकत्र करतो आणि कुठेही तो भेद न ठेवता ह्या लोकांनी एकत्र यावं. जगात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण हवं, प्रत्येकजण आनंदाने जगावा आणि सगळे सहकार्याने जगावं, ह्यासाठी हे नेमकं ट्रेनिंग होते. 7 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना योगा, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया असे काही व्यायाम आहेत ते करून घेतले जातात. त्या व्यतिरिक्त सामाजिक समस्यांवर त्याच्याकडून चर्चा करून त्यांना त्याची जाणीव करून दिली जाते की हां, ह्या समस्या आहेत आणि तेच स्वतः ते कसं दुरुस्त करू शकतात ह्याची पण त्यांना जाणीव करून दिली जाते. ही जाणीव आल्यानंतर तरुण हा उत्स्फूर्तपणे पुढे येतात आणि समाजहितासाठी, त्या राष्ट्रबांधणीसाठी स्वतः एकत्र काम करायला लागतात. नक्की एकंदरीत किती विद्यार्थी यामध्ये सहभाग घेत असतात? अवलंबून आहे त्या स्थितीवर, आयोजकांना त्या ठिकाणचे शक्य झाल्याच्या त्यानुसार. आता ह्या शिबिरात 50 शिबिरार्थी आहेत आणि इतर ठिकाणी आणखी असं 150-200 पण असू शकतात एका वेळेस. महाराष्ट्रभरातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक येतात. जिथे ते माहिती पडेल, जिथे लोकांना याची गरज वाटेल तिथून लोक येत असतात. आता आमचा जो प्रबंधभूमी न्यूज चॅनल आहे त्याला आता 2 लाख सबस्क्रायबर्स आहेत. नाशिक जिल्ह्यामधील टॉपचा चॅनल आहे. उत्तर महाराष्ट्रावर संपूर्ण काम चालू आहे. 70 पत्रकार या ठिकाणी आता आपल्या चॅनलला काम करत आहेत. ही बातमी सगळीकडे प्रकाशित होणार आहे. आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना जर या शिबिराला जॉईन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतात? दर महिन्यामध्ये महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी शिबिर होत असतात. artofliving.org या वेबसाईटवर आपण गेलो तर तिथे महाराष्ट्र आपण जर टाईप केलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुठे कुठे शिबिर असेल त्याचं डिटेल्स आपल्याला मिळतं. आपण ते रजिस्टर करू शकतो, एक पार्ट. दुसरं, आपल्या निफाड तालुक्यातील लोकांना करायचं असेल तर 21 जुलैपासून 21 ते 27 जुलै खेडले झुंगे ह्या ठिकाणी एक मोठं आश्रम आहे तुकाराम बाबांचा. त्या ठिकाणी हे शिबिर होतं आहे आणि त्या शिबिरासाठी अगोदरच खूप साऱ्या लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि तिकडच्या भागातले युवक अगदी उत्स्फूर्तपणे तयार झाले. त्यांनी इथे व्हिजिट केली आणि या व्हिजिटनंतर त्यांना ते वाटलं की नाही, हे अतिशय सुंदर होऊ शकतं. त्यातले काही लोक इथे आलेले आहेत खेडल्याचे आणि ते लोक स्वतः परवापासून त्या मागोव्यावर आहे की हे कसं करू शकतो आणि ते त्याचा अभ्यास करताय आणि त्यांना ते तिथल्या तरुणांसाठी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ज्या ज्या लोकांना, आम्ही आसपासच्या लोकांना, जे पदाधिकारी असतील, पुढारी असतील किंवा समाजसेवक असतील किंवा एक सामान्य तरुण असतील, आम्ही त्यांना त्या भागात त्याची आयडिया देतो. ते लोक येतात, पाहतात, भेट करतात, त्यांना ते आवडतं आणि तेच लोक पुन्हा पुन्हा आयोजित करतात. जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करून घेताना काम होत असतं. नक्कीच. आता जे काही आपल्या निफाड तालुक्यातील लोक आहेत त्यांना जॉईन करायचं असेल तर काही आपल्या ऑफिसेस किंवा आपला काही मोबाईल नंबर सांगता येईल? हो, आमच्या निफाडचे 2 प्रशिक्षक आहेत. हे 3 प्रशिक्षक आपले कोल्हे सर आहेत, आपले डुकरे सर आणि उगले सर, हे 3 इथले प्रशिक्षक आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे आणि हे ते प्राधान्याने असतात. आणि आता हे शिबिर खेडले झुंगे तिथले भालेराव सर हे आहेत. तर ह्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत आपल्याकडे. तर सर, आपला नंबर. नक्कीच. या ठिकाणी जे शिबिर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण चालू होतं ते सर आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी चर्चा करणार. दादा, हे आता 8 दिवस पूर्ण होत आहेत. यशस्वीरित्या हे शिबिर पूर्ण संपन्न झालं. काय वाटतं, काय भावना आपल्या? खूप सुंदर झालं. ज्यावेळेस हे सगळे मुलं आले त्यावेळेस जर तुम्ही बघितलं असतं
तर यांचं जी एनर्जी आहे ना फार डाऊन होती. आणि आता जर बघितलं तर प्रत्येक तुम्ही कुठल्याही शिबिरार्थीशी बोला, तो अगदी कॉन्फिडन्सली तुमच्याशी बोलेल. जर तुम्ही फर्स्ट डेला आले असते तर तुमच्याशी कोणी बोलले नसतं. एवढा चेंज ह्या शिबिरातनं सगळ्या मुलांमध्ये होतो. मी तर सगळ्या पालकांना सांगाल, प्रत्येक भारतीयाने हे शिबिर केलं पाहिजे. त्यातनं मग तुम्ही देशाबद्दल प्रेम, स्वतःबद्दल प्रेम आणि आपल्या आसपासचा समाज जो आहे त्याबद्दल प्रेम, हे सगळं वाढतं या शिबिरांनी. एवढी पॉवर या शिबिरामध्ये आहे आणि 100% ट्रान्सफॉर्मेशन या शिबिरातनं होतं. आम्ही देखील बघितली आपल्या विद्यार्थ्यांमधली एनर्जी. सर काय सांगाल, आता आपण या संपूर्ण येणाऱ्या पुढे शिबिराचं नियोजन करत आहात. आपली माहिती देताना किंवा आपला मोबाईल नंबर देताना किंवा लोकांनी कसा संपर्क केला पाहिजे आपल्यासोबत? हां, नमस्कार, जय गुरुदेव. मी सुभाष कोल्हे ह्याच गावचा आहे आणि आमचे सरपंच एक आदर्श पुरस्कार प्राप्त झालेले आहे. त्यांच्याकडे सहज विषय काढला की युवा पिढी भरकटलेली आहे, तिला कुठंतरी एक दिशा देण्याचं काम आपल्याला केलं गेलं पाहिजे. आपण गावाची प्रगती करतो, खरंच गावाची आणि देशाची प्रगती ना ह्या युवकांवर आहे. आणि हा युवक जर सक्षम असेल, स्वयंपूर्ण असेल, तो जर लात मारेल तिथं पाणी काढेल असं त्याच्याकडं आत्मविश्वास असेल, तर अशा शिबिरांचं आयोजन आपण आपल्या गावात केलं पाहिजे. तर सरपंचांनी आम्हाला स्वयंस्फूर्तीने ह्या कार्यक्रम घेण्यासाठी आवाहन केलं आणि मदत काय लागेल ती मदत द्या म्हणून आम्ही हा इथं प्रोग्राम हा आपल्या गावासाठी हा युवक नेतृत्व प्रशिक्षण इथं आपण घेतला आहे आणि त्याचं यश आज दिसतं आहे. सगळ्या मुलांमध्ये उत्साह आहे. काहीही गावासाठी, देशासाठी काहीही करायची धमक त्यांच्यात आज निर्माण झालेली आहे. ह्या शिबिराचं हे यश आहे. यासाठी आम्ही ही ऑर्गनाईज. नक्कीच महत्त्वपूर्ण आहे. दादा, येणारं जे शिबिर आहे ते कसं असणार आहे आणि त्यांनी आपल्या बाकीच्यांनी आपल्याशी कसा संपर्क केला पाहिजे? येणारं शिबिर हे परमपूज्य तुकाराम बाबा खेडले झुंगे या आश्रमामध्ये आयोजित केलेलं आहे 21 जुलैपासून तर 27 जुलैपर्यंत. आणि त्या शिबिरामध्ये देखील हे जे स्टुडंट हे तयार झालेले हे त्यांचे बहीण, भाऊ, मित्र, नातेवाईक यांना व्हॉट्सअपद्वारे, विविध मीडियाद्वारे, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याद्वारे ह्या कोर्सच्या त्यांच्या स्वतःच्या अनुभूती त्या आपल्या मित्राला, आईवडिलांना, सगळ्यांना सांगतील. आणि आमच्यामध्ये जो बदल झाला तो इतरांमध्ये बदल झाला पाहिजे. आणि देशाच्या निर्मितीसाठी असे तरुण तडफदार युवा नेतृत्व तयार झालं पाहिजे की जेणेकरून देशाची स्थिती भक्कम होईल आणि देशाचा प्रत्येक नागरिक शरीराने, मनाने सुदृढ होईल आणि कार्यक्षम बनेल. नक्कीच. येणारा शिबिर आहे त्याच्यासाठी काय आव्हान कराल? येणारं शिबिर आहे तर मी सर्वांना आवाहन करेल की आपला विद्यार्थी किंवा आपला पाल्य हा मोबाईलमध्ये किंवा नेटवर्क एरियाच्यामध्ये अडकलेला आहे, मानसिकतेने पूर्ण ग्रस्त झालेला आहे. तर या शिबिरार्थी आल्यानंतर त्याच्यातील मानसिकता, योगा, प्राणायाम आणि श्री श्री गुरु रविशंकरजींच्या माध्यमातून सुदर्शन क्रिया ही एकदम प्रभावशाली सुदर्शन क्रिया आहे की ज्याच्यानं त्याच्यातलं मन परिवर्तन होतं आणि तो एक उत्साह नागरिक तयार होतो, जेणेकरून तो समाजाचा, स्वतःचा व गावाचा विकास करेल. यामार्फत तो या YLTP मार्फत तो तयार होतो आणि निश्चितच गावाचा, स्वतःचा आणि इतरांचाही तो या परिवर्तन करू शकेल. ह्या YLTP यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राममध्ये हे सर्व काही शिकवलं जातं. आपण बघू शकता. दादा, काय म्हणत होते आपण? हां, तर ज्याला कोणाला करायचं असेल तर त्याने माझ्याशी, आमच्या 3-4 प्रशिक्षकांशी संपर्क केला तर त्याला रजिस्टर करता येईल. आम्ही एक लिंक पाठवू. तुमचा नंबर सांगा. हां, माझा नंबर आहे 9423476591 9423476591 यावर संपर्क करून एक लिंक दिली जाईल. त्या लिंकवर तुम्ही रजिस्टर करू शकता आणि त्या शिबिरात सहभागी घेऊ शकतात. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नक्कीच आपण बघू शकतात, समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागत असतं. समाजोपयोगी काम आपण केलं पाहिजे. समाजाला घडवण्यासाठी आपलं काहीतरी योगदान पाहिजे. या उदात्त हेतूने हे संस्था कार्य करत आहे आणि या संस्थेमार्फत घडवलेले विद्यार्थी नक्कीच उद्याच्या उज्ज्वल भारताला एक उभारी देण्यासाठी नक्कीच मदत करतील ही आपण आशा व्यक्त करूया. आपण देखील या माध्यमातून आपल्याला नक्की प्रेरणा मिळाली असेल. आपण देखील या शिबिराला जॉईन करू शकतात. ज्या पद्धतीने आयोजकांनी, पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या वेबसाईटवर जाऊन ते बघू शकतात किंवा नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात. असे आवाहन देखील प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने मी करत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने
मी विशाल गोसावी, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.